नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज घेऊन आलो आहे एक खास पारंपरिक रेसिपी आळूचं फतफदं. ही चविष्ट आणि झणझणीत डिश मुख्यतः सातारा जिल्ह्यातील गावामध्ये मोठ्या आवडीने बनवली जाते. तर चला पाहूया आळूच्या फतफद्याची रेसिपी. पहिलं घेतलंय आपण अर्धी वाटी फराळाची डाळ, थोडी कोथिंबीर, एक टमाटर, एक कांदा, लसूण, अर्धी वाटी शेंगदाणे, 2 तिखट मिरची, 2 फोडे कोकमचे, घाटी मसाला, लाल मिर्च पावडर, धने पावडर, हळद आणि मोहरी. तर सगळ्यात पहिले आळूची पाने आणि डाळ शिजवण्यासाठी थोडंसं पाणी कुकरमध्ये बॉईल करायला ठेवायचं. इथे आपण आळूची पाने आणि त्यांचे देठ बारीक चिरून स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत. आता बारीक चिरलेली आळूची पाने आपण कुकरच्या डब्यामध्ये काढून घेऊया आणि त्यात थोडंसं पाणी टाकूया. आता दुसऱ्या डब्यामध्ये फरासाची डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ धुवून आपण कुकरला लावूया. आता पाणी गरम झालेलं आहे, तर त्यात आपण आळूच्या पानांचा डब्बा आणि त्यावर झाकण ठेवूया आणि मग त्याच्यावर दुसरा डब्बा ठेवून त्यात थोडंसं मीठ टाकूया. आता कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर थोडा वेळ शिजून द्यावं. कमीत कमी 3-4 शिट्या तर झालंच पाहिजे. हे पहा, आपले दोन्ही डबे शिजलेले आहेत. सगळ्यात पहिलं आपण आळूच्या पानांचा डब्बा काढून त्याला रवीने नीट फेटून घेऊया. आता फेटलेल्या आळूच्या पानांमध्ये आपण शिजवलेले शेंगदाणे आणि डाळीचं मिश्रण मिक्स करूया. डेचक्यामध्ये थोडंसं तेल घेऊन आपण त्यात मोहरी, लसूण आणि 2 कापलेले तिखट मिरच्या टाकूया. आता आपण त्यात कापलेला कांदा आणि टमाटर दोन्ही ॲड करूया. आता आपण त्यात घाटी मसाला, लाल मिर्च पावडर, धने पावडर, हळद आणि थोडंसं मीठ टाकून नीट मिक्स करून घेऊया. फोडणी देऊन आपली झालेली आहे. चला आपण त्यात फतफद्याचं मिश्रण टाकून नीट मिक्स करून घेऊया. त्यात आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 कोकमाची फोडं टाकून परत एकदा नीट मिक्स करून घेऊया. आता 5 मिनिटं छान उकळी येईपर्यंत फतफद्याच्या मिश्रणला नीट शिजवून देऊया. तर मंडळी, आपला आळूचा फतफदा आता सर्व करायला तयार आहे. तर चला मग एक बाउलमध्ये काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया. हे फतफद आपण भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकतो. ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला नक्की कळवा आणि